काय बनावं सुचेना. म्हटलं चला आता झुणकाच बनवूया. बेसन घेतलेलं आहे, मीठ हळद टाकून घेतले आणि पिठामध्ये पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आता लगेच इकडे मी कढई ठेवली, जिरं टाकले फोडणी, लसूण आणि हिरवी मिरची, कांदा चांगला परतवून घेतलाय आणि आपण जे बेसन मिक्स करून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. छान असं फेटून घ्यायचं. आता झाकण ठेवायचे, गॅस एकदम मध्यम करायचा आहे. तर बघा असं घट्ट झालंय. आता गॅस आपण मध्यम केलाय आणि झाकण ठेवून घेते. चला आता इथे बेसन होते तोपर्यंत मस्त भाकरी थापून घेतली. छान अशी भाकरी फुलले बघा आणि मस्त असं गरमागरम झुणका आणि भाकरी तयार आहे. तर चला जेवायला या लवकर.